ऑफिशियल आकडा असा आहे की जवळजवळ 250 मुलींवर त्यांनी अशा पद्धतीचे अत्याचार केले, पण अनऑफिशियल आकडा हा जवळजवळ 500च्या आसपासही गेला असेल असं काही न्यूज रिपोर्ट सांगतात. आता तिला पोलिसांकडे जाणं किंवा ह्या सगळ्या ऑप्शन्स होते असं आपण एक रॅशनल विचार करून म्हणू, किंवा ती पोलिसांकडे गेली असती किंवा आई बाबांना सांगितलं असतं. आपल्यालाही माहितीये की ह्या पद्धतीमध्ये किती प्रेशर, पण तिचं वयच लहान होतं. आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट अशी होती की तो माणूस होता आणि त्याचं पूर्ण नाव होतं फारुख चिश्ती. मी तो जो दर्गा म्हटलं मोइनुद्दीन चिश्ती यांचा, त्यांच्या डिसेंडंट्स पैकी ही चिश्ती फॅमिली, ज्यांना खादिम म्हणून ओळखलं जातं. खादिम म्हणजे सेवक. बापरे. आणि ही चिश्ती फॅमिली त्यापैकी एक होती. त्याच्यामध्ये फारुख चिश्ती, त्याचा भाऊ अनवर चिश्ती आणि नफीस चिश्ती, हे 3 जण मेन ह्यांच्यापासून सुरुवात झाली. त्या मुलीला जेव्हा हे ब्लॅकमेल होतं असं कळलं आणि तिला हे लक्षात आलं की आता आपण कुठेच जाऊ शकणार नाही आणि कितीही दुर्दैवी असलं तरी आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे आपल्या एखाद्या मैत्रिणीला यांच्या तोंडी देणं, जेणेकरून ऍटलिस्ट आपण तरी सुटू शकू. तिच्याच वर्गात शिकणारी तिची अजून एक मैत्रीण होती. तिने सांगितलं की माझे काही कझन्स आहेत, त्यांच्याबरोबर आपण पार्टीला जाऊया त्यांच्या फार्म हाऊसवर, माझी फॅमिली पण असेल. असं करून ती त्या मैत्रिणीला फार्म हाऊसवर घेऊन गेली. त्यांच्याबरोबर अजून एक मुलगी सुद्धा होती. तिकडे गेल्यावर बळजबरी करून त्या दोघींनाही वेगळ्या खोलीत नेऊन त्यांच्यावरही बलात्कार झाला. त्याचंही फुटेज रेकॉर्ड केलं गेलं आणि त्या बेसिसवर या दोघींनाही ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता हा त्यांचा एक मोडस बनला की अल्पवयीन मुलींना गाठणं, काही वेळेला अशा भूलथापा देऊन किंवा काही वेळेला खोटी आमिष दाखवून, काही वेळेला प्रेमाचं खोटं नाटक करून, तर काही वेळेला चक्क रस्त्यावर चालणाऱ्या मुलींना किडनॅप करून ते त्यांच्यावर हे अत्याचार करत होते आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्या मुलींना ब्लॅकमेल करत होते.